तालुक्यातील डिजिटल विलेज हरिसाल जवळील कोट गावात गेल्या 13 ऑगस्ट रोजी डेंगूने एका युवकाचा मृत्यू झाल्याची अफवा पसरताच संपूर्ण मेळघाटात खळबळ माजली आहे। प्राप्त माहितीनुसार कोट निवासी रोहित सोनाजी येवले याची प्रकृती बरी नसल्यामुळे धारणी खासगी दवाखान्यात नंतर उपजिल्हा रुग्णालयात गेला होता। रोहितचे लक्षणे डेंगू सारखे दिसल्यावर त्वरित डेंगू तपास करण्याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास सांगितले होते। मात्र सतीशला न कळता तो गावात परत गेला व काही न झाल्यासारखे घरात राहिला। या दरम्यान त्याचे प्लेटलेट्स कमी होऊन त्याचे 13 ऑगस्टला दुःखद निधन झाले। मृत्यू झाल्यानंतर व त्यापूर्वी रोहित येवलेची डेंगू तपासणी करण्यात आली नसल्यामुळे त्याच्या मृत्यूचे नेमके कारण कळू शकले नाही। रोहित येवले हा डेंगूमुळेच मृत्युमुखी पडल्याची गुप्त चर्चा हरिसाल परिसरात आहे। यानंतर कोट गावातीलच महेंद्रसिंग जगदीश पवार याची प्रकृती बरी नसल्यावर याचे सुद्धा लक्षणे डेंगू सारखे समजल्यावर तपासणी अंती महेंद्रचा रिपोर्ट डेंगू पॉझिटिव्ह आला होता। तदनंतर महेंद्रला 8 दिवस धारणी उपजिल्हा रुग्णालयात उपचार देण्यात आले व तो सुखरूप झाल्यानंतर त्यास दवाखान्यातून सुट्टी देण्यात आली होती, अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे। सोबतच कोट गावातीलच दिनेश मोहन येवले याला पण डेंगूची लक्षणे दिसून आली। यावरून असे निष्कर्ष काढता येते की कोट गावात डेंगूचा शिरकाव झाला असून आरोग्य विभागाने त्वरित याबाबत गंभीरतेने दखल घेऊन पुढील उपाययोजना ज्यामध्ये फवारणी, गप्पी मासे, लसीकरण, स्वच्छता करण्याची सक्त गरज आहे। सदर प्रकरणात न्यूट्रिशन इंडिया संस्थेद्वारे नित्यानंद हल्लारच्या मार्गदर्शनाखाली जनजागृती राखी मरसकोल्हे व चमूद्वारे करण्यात आली आहे, अशी माहिती मिळाली आहे। गंभीर बाब अशी की सदर प्रकरण 1 महिना उलटूनही प्रशासनाने का लपवले हे विशेष। तस्मिन शेखसह जुगल किशोर जयस्वाल यांचा वृत्तांत।